नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. पण आजचा हा भाग खूपच इमोशनल आहे. कधी एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर गेल्यावरच तिची खरी किंमत कळते. तर कधी कधी एक सत्य पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. आणि आजचा हा भाग ऐकल्यावर कदाचित तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. तर मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर वळूया आपल्या कथेकडे. कांचन हसत राजच्या मेसेजला काहीतरी रिप्लाय देते. हे पाहून कांचनच्या आई सुलभाताईंना खूप आनंद झाला. कांचनची चिंता आहे म्हणत त्या रोज एका तरी देवाकडे साकडे घालायच्या. ही मुलगी अशी छान राहिली तर अजून काय हवं असे त्यांना वाटले. कांचनला मात्र त्यांच्या मनात काय चाललंय याची जाणीव नव्हती. झोपा आता, निदान जरा वेळ डोळे मिटून पडा. रात्रीतून कितीदा काम पडेल माहीत नाही ना. कांचन राजला लिहित होती. त्याने फक्त असे उत्तर दिले. तेव्हा तिला त्याच्या मनस्थितीची जाणीव होत होती. पण तसे न दाखवता तिने विषय बदलला. मी येऊ का तिथे सोबतीला? तर नाही म्हणता. नाहीतर तुम्हाला जरा निश्चित आराम मिळाला असता ना, काही तास तरी. नाही ग कंचन, तूच जरा आईकडे आराम करून घे. मी इथे मस्त ताणून देऊ शकतो. त्याने तिच्या मनाची घालमेल ओळखून म्हणलं. कांचनने लगेच त्याला उत्तर दिले. जसे काही मला खूप कामच करावं लागतंय, तुम्ही पण ना. आणि ती एकदम हसली. तिचा प्रसन्न चेहरा आठवून त्याला खूप बरं वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू आले. रात्री उशिरा डोळे लागेपर्यंत दोघेही बोलत होते. सकाळी उठल्यावर कांचनने राजला कॉल करून आशाताई कशा आहेत ते विचारले. त्यांची तब्येत सुधारत आहे ऐकून तिला खूप बरे वाटले. सकाळी सकाळी लवकर उठून तिला किचनमध्ये काम करताना पाहून तिच्या आईला खूप आश्चर्य वाटले. काय ग कांचन, काय करते आहेस इतक्या सकाळी? मला तरी उठवायचं ना बाळा, असं म्हणत त्या लगबगीने किचनमध्ये आल्या. कांचन हसत म्हणाली, काही नाही ग, काल हे जरा डिस्टर्ब होते ना म्हणून लवकरच जाते. तू शांत झोपली होतीस आणि विशेष काही करायचं नव्हतं म्हणून उठवलं नाही ग. सुलभाताईंनी हसून कौतुकाने तिच्याकडे पाहिले. कांचनचे हे नवीन नवरीचे गोड रूप पाहताना त्यांना स्वतःचीच नजर लागेल की काय ह्याची भीती वाटली. त्यांनी डोळ्यातल्या काजळाचा टिका तिच्या मानेवर लावला. तशी कांचन, काय ग आई, तुझे पण ना मनत लाजली. कांचन इतक्या सकाळी डब्बा घेऊन येईल असे राजला वाटले नव्हते. सकाळचे 6 वाजत होते. कांचन मस्त साखर झोपेत असेल ना असे तो विचार करत होता. लग्नानंतर पहिल्यांदा आईकडे गेलीये, नक्कीच रमली असेल. कितीही नाही म्हणले तरी आपले फक्त 1.5 महिन्यांचे नाते, त्यात आपण आपला स्वार्थ आहे म्हणून जरी तिच्याशी लग्नाला नकार दिला नसला तरी तिच्या निर्णयाच्या आड कधीही येणार नाही हे तिला सांगितले आहे. पण खरंच कांचनला सोडायची वेळ आली तर आपण तिच्याशिवाय जगू शकू का, असा प्रश्न तो स्वतःशीच बोलत होता. कारण कांचनवर आपण जीवापाड प्रेम करतोय हे मान्य करावंच लागेल. नाहीतर हॉस्पिटलमध्ये असूनही भल्या पहाटे आपण तिचा विचार करत बसलो नसतो. इकडे आईचा त्रासही बघवत नाहीये, तिला काही होता कामा नाहीये अशी देवाला प्रार्थना करतोय. पण काही उपयोग होईल का? माणूस किती हतबल होतो ते आज कळते. असे स्वतःशीच काय काय बोलत तो खिडकीतून बाहेर बघत बसला असताना अचानक त्याच्या खांद्यावर हलकाच कोमल हात ठेवल्याचे त्याला जाणवले. पण तो भासही त्याला हवा हवासा वाटत होता म्हणून त्याने त्या हातावर अलगद डोकं टेकवलं व तो तसाच गप्प बसून राहिला. अहो, काय झालं? कुठल्या दुनियेत आहात? कांचनने आवाज दिला तसा तो एकदम भानावर आला. त्याला जाणवलं की तो भास नसून कांचन प्रत्यक्षात आलीये. तो पटकन म्हणाला, सॉरी सॉरी कांचन, अगं मी तुझाच विचार करत बसलो होतो आणि त्यामुळे वाटलं की तुझाच भास होतोय. ती फक्त चकित होऊन पाहू लागली. त्यामुळे त्याने विषय बदलत विचारले, पण तू इतक्या सकाळी कशी काय आलीस? मला तर वाटलं की तू आईकडे रमली असशील. त्याचं सूर ऐकून तिला हसू आले. ते पाहून तो लगेच म्हणणे, का ग हसलीस? ती परत हसत म्हणाली, रमायला वेळ तरी मिळालाय का राजे? रात्री झोपेपर्यंत आपणच बोलत होतो आणि उठले की थेट इथेच आले. हे ऐकून तो एकदम समाधानी हसला. त्याच्या समाधानी चेहरा तिला बरंच काही सांगून गेला. पण तसे न दाखवता ती त्याला म्हणाली, आई बऱ्या आहेत? काही प्रोग्रेस आहे? त्याने फक्त नाही म्हणत मान हलवली. ते पाहून कांचनला धस्स झालं. आशाताईंना काही होऊ नये, नको रे देवा, असे तिने मनात म्हणले. तिने विषय बदलत त्याला चहा नाश्ता घ्यायला लावला. कांचन, तू पण कुठे खाल्लं असशील? तू पण खाणार असशील तरच मी खाणार, तो म्हणत त्याने तिला घास भरवला. खरं तर तीही काहीही न घेता आल्यामुळे एक घास पोटात गेल्यावर तिला खूप बरं वाटलं. तिनेही त्याच्यासोबत नाश्ता केला. तेव्हा छान उजाडलं होतं. हळूहळू हॉस्पिटलची वर्दळ सुरू होताना दिसत होती
आशाताईंना अजून भेटण्यासाठी परवानगी मिळाली नसल्यामुळे दोघेही बाहेर बसून राहिले. तेवढ्यात राजची बहीण व भाऊजी आल्यामुळे दोघेही उठून बाहेर आले. आईच्या प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये हे दोघे कायम धावपळ करत असल्यामुळे राजला त्यांचा खूप आदर होता. पण काल कांचनसोबत असल्यामुळे त्याने त्यांना धावत येऊन दिले नव्हते. आशाताईंना अचानक कधीही काहीही होऊ शकते हे सगळेच जाणून होते. पण इतक्या लवकर त्रास सुरू झाल्यामुळे सगळ्यांना वाईट वाटत होते. थोड्याच वेळात डॉक्टरांनी राजला बोलावून घेतलं. डॉक्टरांच्या कॅबिन बाहेर राज अस्वस्थपणे फेऱ्या घालत होता. कांचनला ते पाहून वाईट वाटत होतं, पण सगळेच अहास्य आहेत हे तिला माहिती होते. तेवढ्यात नर्सने त्यांना आत पाठवले. डॉक्टर काहीतरी रिपोर्ट्स पाहत होते. त्यांना या म्हणत ते बोलू लागले, राज, आशाताईंच्या तब्येतीविषयी आपण बोललोच होतो. ही स्टेज आपल्याला अपेक्षितच होती. जरा लवकर सुरू झालंय म्हणावं तर हे सगळं अप्रत्याशितच आहे. या केसमध्ये नक्की कधी काय होईल ते सांगता येत नाही. काल रात्रीच्या स्कॅन रिपोर्टनुसार आता ब्रेनवर करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना अचानक त्रास सुरू झालाय. हे ऐकून राज एकदम अगतिक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कांचनने त्याचा हात घट्ट पकडून त्याच्यावर थोपटले. डॉक्टर बोलू लागले, राज, तुम्हाला हिमतीने काम घ्यावे लागणार आहे. आज एक रेडिएशन करून पाहणार आहोत. बघूयात किती फरक पडतो व आपण किती दिवस हे पुढे ढकलू शकतो. राजने फक्त होकारार्थी मान हलवली. कांचनलाही यावर काय बोलावे कळत नव्हते. दोघेही हो म्हणून डॉक्टरांच्या कन्सल्ट रूमच्या बाहेर आले. बाहेर येऊन राज खुर्चीवर बसला व त्याने लांब श्वास सोडला. कांचन त्याला म्हणाली, डॉक्टरांवर, देवावर विश्वास ठेवून पुढचे पाऊल उचलताना मनात कुठलाही किंतु परंतु ठेवायचा नाही. तो हो म्हणाला. कांचनने त्याला पाणी दिलं व ती म्हणाली, चला, आई उठल्या असतील. प्रसन्न मुखाने आईंना भेटून येऊयात. दोघेही आशाताईंना भेटायला आत गेले. त्यांनी डोळे उघडून दोघांना पाहिले व सुंदरसे हास्य दिले. दोघांनीही ठरवल्याप्रमाणे चेहऱ्यावर उसने हास्य आणले. आशाताईंनी नर्सला बोलवा म्हणून खुणावले. राजने लगेच नर्सला बोलावले. आशाताईंनी नर्सला मास्क काढून हातात द्यायला सांगितले. नर्सने सांगितले, जास्त बोलू नका हा, 2च मिनिटं बोला. त्या फक्त मंद हसल्या. राजने रागावत मास्क त्यांच्या नाकावर ठेवत म्हणले, काही गरज नाहीये बोलायची. त्यांनी त्याचा हात धरला व त्या म्हणाल्या, राहू दे रे राजा, तेवढे बरे वाटते. आज बोलले नाही तर काय माहिती कधी बोलायला मिळेल की नाही. कांचन बाळा जवळ ये. कांचन जवळ आल्यावर तिचा व राजचा हात त्यांनी घट्ट धरून ठेवला. काही क्षण कोणीच बोलले नाही. नंतर त्याच बोलू लागल्या, कांचन, तू खूप छान आहेस. मला राजची काळजी नाही आता. तुम्ही दोघे कायम सुखात राहा. बाळा, माझ्या माघारी सांभाळ करशील ना ग माझ्या राजाचा? वचन दे मला बाळा. राज व कांचनने इतका वेळ संयमाने रोखून धरलेले अश्रू त्यांच्याही नकळत वाहू लागले. कांचनने त्यांच्या हातावर हात ठेवत त्यांना सांगितले, हो आई, काळजी करू नका तुम्ही. मी वचन देते की मी कधीही राजना एकटं सोडणार नाही. तुम्ही लवकर बऱ्या व्हा बस. आशाताईंच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहून तिला बरे वाटले. तेवढ्यात नर्सने त्यांना बाहेर जायला सांगितले. त्यामुळे त्याने आईच्या कपाडावरून हात फिरवला व तो बाहेर पडला. बाहेर आल्यावर कांचन कुठे दिसत नाही म्हणून पाहत तो बाहेर आला तर कांचन एका कोपरड्यात रडत होती. त्याने तिला आवाज दिला तशी ती पटकन त्याच्या कुशीत शिरून रडू लागली. इतका वेळ त्याला समजावून सांगणारी कांचनच स्वतःच्या भावनांना रोखू शकली नव्हती. त्याचेही डोळे वाहत होते. तो तिला थोपटत होता. थोड्या वेळात तिला जाणवले म्हणून तिने राजकडे वर मान करून पाहिले तर तोही रडत होता. तिने तसेच एका हाताने डोळे पुसले. तो दिवस त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात टेन्शनवाला दिवस होता म्हणता येईल. थोड्याच वेळात आशाताईंना रेडिएशनसाठी नेले. कांचनने आई, बाबा व राजची बहीण, भाऊजी सगळेच आले. राज 1 मिनिटासाठी पण तिथून हलायला तयार नव्हताच. कांचनच्या बाबांनी घरी चला व फ्रेश होऊन येण्याचा आग्रह केल्यामुळे त्याला नाही म्हणता आले नाही. पण तासभरात तो परत हॉस्पिटलला पण आला. दिवसभरात एक क्षणही कांचनने त्याला एकटे सोडले नाही. संध्याकाळी उशिरा डॉक्टरांची धावाधाव पाहून दोघेही एकदम घाबरून गेले. राजने विचारायचा प्रयत्न केला पण कोणी काहीच सांगत नव्हते. थोड्या वेळात डॉक्टरांनी तिथेच बाहेर येऊन राजला बोलावून घेतले. राज, ऑपरेशन करूनही काहीही उपाय नाही हे आपल्याला माहीतच होते. पण तरीही आपण आशा न सोडता रेडिएशन थेरपी सुरू केली आहे. आता असे वाटते आहे की त्याच्यासुद्धा किती उपयोग होईल माहीत नाही. त्यांना तिथेही त्रास सुरू झालाय. त्यामुळे आता आपण पुन्हा स्कॅनिंगला न्यायचा विचार करत आहोत. तुमच्या काही पेपर्सवर सह्या हव्या आहेत असे नीट समजावून सांगून डॉक्टरांनी पेपर्स पुढे केले. राजने काहीही न वाचता पेपरवर सह्या केल्या.
आता सगळे प्रयत्न करणे त्यांच्याच हातात आहे हे त्याला माहिती होते. पेपर्स घेऊन डॉक्टर आत गेले व काहीच वेळात आशाताईंना स्कॅनिंगला नेण्यात आले. देवा, कुणा वैऱ्यावरही ही वेळ आणू नकोस रे. हॉस्पिटलच्या पायऱ्या चढाव्या लागू देऊच नकोस कोणाला. खूप वाईट वाटतं इथे माणसाला मरताना पाहून. एक 16-17 वर्षाचा मुलगा कॉरिडॉरमधल्या गणपतीसमोर डोळे मिटून म्हणत होता. राजने त्याला विचारले की कोण आजारी आहे बाळा तुझे? तो रडक्या आवाजात म्हणाला, आई सिरियस आहे हो माझी. राजने त्याच्या डोळ्यावरून हात फिरवत त्याला म्हणले, मी समजू शकतो रे तुझे दुःख. त्याच्याकडे पाहून राजला खूप वाईट वाटले. किती लहान वयात याच्यावर आघात होतोय म्हणत त्यानेही नकळत देवासमोर हात जोडले व दोघांच्याही आईला लवकर बरे कर देवा म्हणून प्रार्थना केली. कांचन ते पाहते आहे हे ओळखून तिला म्हणाला, कांचन, त्याची काय अन माझी काय आई ही प्रत्येकाला हवी असते ग. त्याला ही पोरकं करू नये ग देवाने. म्हणून देवाला हात जोडले. कांचनने फक्त मान हलवली. ती आता काहीही बोलण्याच्या समजवण्याच्या पलीकडे गेली होती. तेवढ्यात स्कॅनिंगच्या तिथे अचानक धावपळ सुरू झाली व डॉक्टर पळत आत गेले. पुढचे 10 मिनिटे आत काय सुरू आहे हे कळत नव्हते. पण काही क्षणात डॉक्टर खाली मान घालून बाहेर आले. डॉक्टरांनी राजच्या खांद्यावर हात ठेवला व ते खालच्या आवाजात म्हणाले, सॉरी राज, आम्ही नाही वाचू शकलो आशाताईंना. हे ऐकून राज बाजूच्या खुर्चीत धापकन बसला. कांचन रडू लागली. सगळ्यांनाच वाईट वाटले. ताई, भाऊजी, कांचनचे आई बाबा सगळेच राज व कांचनला सांभाळायला पुढे सरसावले. राज जोरात रडेल किंवा काय करेल ह्याची कल्पना करता येत नव्हती. म्हणून सगळ्यांनी त्याला घेरले. पण तो खुर्चीवर सुन्नपणे बसला होता. सगळ्यांना त्याचा तो थट्टपणा पाहूनच धस्स झाले. कांचन त्याच्या बाजूला उभी राहून रडत होती. पण तो शांत होता. त्याच्या या सुन्नपणाची कांचनला अजूनच भीती वाटत होती. तेवढ्यात पुढील प्रोसेससाठी राजला बोलावले. सांगितल्यावर त्याचे भाऊजी निघाले. तसा राजही त्यांच्यासोबत गेला. कांचनची आई तिला समजावत होती. राजच्या ताईने जमेल तसे सगळ्या नातेवाईकांना फोन केले. थोड्या वेळात सगळे घरी आले. राजने सोबतच आशाताईंना घरी आणण्याचा हट्ट केला. राजचे भाऊजी ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना घेऊन येत होते. हळूहळू लोक जमू लागले होते. कोणीतरी दुसऱ्याला सांगत होते, थोड्याच वेळात बॉडी येईल. मग पुढचे कार्य. हे ऐकून राज ओरडून म्हणाला, ओ बॉडी काय म्हणताय? आई आहे ती माझी आई. आणि तो रडू लागला. इतका वेळ दाबलेला हुंदका पटकन बाहेर पडला. कांचन त्याला घेऊन पटकन आत आली व तिने त्याला सोफ्यावर बसवले. कांचनच्या गळा पडून तो रडू लागला. कांचनला बरंही वाटलं की तो मोकळा होतोय, कारण त्याच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. पण तो अजून व्यक्त न झाल्यामुळे त्याचा मनाचा अंदाज येणे अवघड जात होते. त्याला आतल्या आत त्रास होण्याची भीती वाटत होती. राज अगतिकपणे रडत आहे पाहून सगळ्यांनाच हळहळ वाटत होती. थोड्याच वेळात ॲम्ब्युलन्स आली. आशाताईंचे अंतिम दर्शनासाठी हॉलमध्ये आणण्यात आले. ते पाहून तर राज एकदम लहान मुलासारखा रडू लागला. त्याने आशाताईंच्या गळ्यावरून हात फिरवला व तो रडत होता. उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच डोळे वाहत होते. राजच्या भाऊजींनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. तुला सत्य स्वीकारून पुढचे विधी केले पाहिजे हे सांगितले. त्याने होकार देत डोळे पुसले व सगळे सांगितलं तसे तो एक एक विधी करत गेला. राज, चला 2 घास खाऊन घ्या. कांचनचे वडील कसे तरी हिंमत करत राज समोर उभे राहून म्हणाले. भिंतीला डोकं टेकवून राज शांतपणे डोळे मिटून बसला. त्याने मानेने नकार दिला. तसे तर त्याला घास गिळणार नाही हे माहिती होते, पण तरीही त्याला उपाशी कसे ठेवायचे म्हणून त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला. राजच्या नकार पाहून कांचनने आत जाऊन कपभर दूध आणले. राज, हे घ्या, जरा बरं वाटेल म्हणत तिने दुधाचा कप त्याच्यासमोर धरला. त्याने तिच्याकडे वर मान करून पाहिले. तिने डोळ्यांनीच प्लीज म्हणत कप त्याच्या हातात दिला. त्याने काहीही न बोलता तिचे एकच कप तोंडाला लावला. कांचनला जरा बरे वाटले. तिने त्याला आता शांतपणे झोपा म्हणून वरती बेडरूममध्ये आणले. त्याला आता आरामाची सक्त गरज आहे हे त्याच्या डोळ्यावरून दिसत होतं. तिने त्याला डोकेदुखीवर गोळी दिली व ती त्याला झोप म्हणणार तशी त्याने तिला गच्च मिठी मारली. कांचन, आई गेली ग. मला चटका लागला तर स्वतःच्या डोळ्यातले पाणी लपवून तासनतास फुंकर मारणाऱ्या आईला मी स्वतः माझ्या हाताने अग्नी दिली. हाच काय तो शेवट असतो का ग मनुष्य जन्माचा? किती वाईट. मी एकटं झालो ग. कांचनने त्याच्या पाठीवरून हात फिरवला व ती म्हणाली, राज, आपलं माणूस आपल्याला कायम जवळ असावं वाटतं, पण ते आपल्या हातात नसतं ना. आणि आईंना जास्त त्रास न होता त्या सुटल्या असं समाधान मानायचं आता. त्यांना खूप त्रास झालेला बघवला असता का आपल्याला? नाही ना. मग त्यांचे चांगले कर्म की त्यांना खूप यातना भोगाव्या लागल्या नाहीत. माझं ऐकाल
प्लीज कुठलाही विचार न करता शांत झोपण्याचा प्रयत्न करा. तिने असे म्हणताच हो म्हणत तो तिच्यापासून बाजूला झाला व बेडवर येऊन तो झोपला. ती त्याच्या बाजूला बसली. काही क्षण तसेच गेले अबोलपणे. कांचनला त्याची मनस्थिती कळत होती, त्यामुळे तिने त्याला काहीही न म्हणता उशी व चादर काढून दिली. ते पाहून काहीही न बोलता तो शांतपणे बेडवर आडवा झाला. कांचनने त्याच्या अंगावर चादर टाकली व ती त्याच्या उशाशी बसली. राजने हळूच तिच्या मांडीवर डोकं टेकवलं व तिचा हात आपल्या हृदयाशी गच्च धरून ठेवत त्याने डोळे मिटले. कांचनला भरून आले. ती दुसऱ्या हाताने त्याच्या डोक्यावर थोपटत राहिली. काय झालं, लागली का झोप? कांचनला सुलभाताईंनी विचारले. तिने हो म्हणून मान हलवली. तसा त्यांनी सुस्कारा सोडला. राजची अर्चनाताई, भाऊजी, कांचनचे आई बाबा सगळेच त्यांना सोबत म्हणून राहिले होते. त्यामुळे कांचनला खूप मोठा आधार वाटत होता. कांचनने सगळ्यांची झोपण्याची सोय करून दिली. तोपर्यंत सुलभाताई व अर्चनाताईंनी मिळून राहिलेले आटपोयला मदत केली. त्यांनी गुरुजींना विचारून पुढच्या दिवसांची लिस्ट लिहून घेतली होती. उद्यापासून पुढचे सगळे विधी नीट पार पडले पाहिजे म्हणून त्यांनी सगळी विचारणा करून ठेवली होती. कांचनला त्यांचा खूप मोठा आधार होता. असे अचानक काही होईल वाटलेच नव्हते. आईंनी काही दिवस जगायला हवं होतं. राजना यातून सावरणे कठीण जाणार आहे. ती सुलभाताईंना म्हणाली, तू आहेस ना आता त्यांच्यासोबत, त्यांना कायम साथ देण्यासाठी. म्हणूनच तर आशाताईंनी निक्षेपपणे हे जग सोडले. जास्त नको विचार करूस, जे विधिलिखित आहे ते होणारच, त्या कांचनला समजावत म्हणाल्या. कांचन एकदम गंभीर झाली. फक्त मान हलवत तिने हो म्हणले. पण आपल्या आईचे बोल ऐकून तिला खूपच दडपण आले. नक्की आपल्याला कशाचे दडपण आलंय ते पण तिला या क्षणी कळत नव्हते. कांचन, जाऊन झोप बेटा, सकाळी लवकरच येतील गुरुजी, असे शुल्भाताईंनी म्हणताच कांचन उठून वरती रूममध्ये आली. राजला जाग येऊ नये म्हणून तिने हळूच दार लावलं व उशी घेऊन ती सोफ्यावर आडवी पडली. विचारात असताना तिला कधी डोळा लागला हे तिलाही कळले नाही. तिला जरा वेळाने जाग आली. ती राजच्या आवाजाने, कांचन उठतेस का बाळा? क्षणभर तिला आपण कुठे आहोत कळलेच नाही. राजने अशी हाक मारली म्हणजे कालचा दिवस काही झालंच नाही का, असे तिच्या मनात येऊन गेले. तिने डोळे उघडले व ती पटकन उठली. सॉरी, उशीर झाला का? किती वाजले? कांचनने दचकून विचारले. उशीर नाही झाला, पण आता वेदी सुरू होतील. काल मी तुला काहीही मदत न करता झोपून गेलो. तुला सगळं मॅनेज करावं लागलं आलेल्याचं. तुला खूप दगदग झाली ना काल म्हणून लवकर उठवलं. नाही, काय माहिती कधी उशिरा झोपलीस, असे म्हणत त्याने प्रेमाने तिच्याकडे पाहिले. त्याला असे बोलताना पाहून कांचनला बरे वाटले. तू तयार होऊन खाली ये, मी जातो पुढे, असे म्हणून तो खाली गेला. ती पटकन तयार व्हायला गेली. सकाळी सगळेच आवरून पुढच्या विधींची तयारी करत होते. कांचनच्या आईला विचारून मंजूने सगळ्यांसाठी चहा बनवला. कांचन नको म्हणाली तेव्हा मंजू पटकन म्हणाली, वहिनी, माणसांच्या जाण्याचं दुःख कधीच कमी होत नसतं, पण शरीर धर्म कोणाला चुकलाय, काळ असाच पुढे जात असतो, कोणी कोणासाठी थांबत नसतं. घ्या 2 घोट औषध म्हणून. मंजू काय शिकलेली होती माहीत नाही, पण तिचे व्यवहार ध्यान आपल्यापेक्षा दांडगे आहे असा कांचनला वाटले. असेच म्हणत मंजूने बळजबरीने राजला पण चहा दिला. राज एकदम शांतपणे सांगेल तसं करत होता. जवळचे सगळेच नातेवाईक आले, पण घरात एक भयान शांतता वाढत होती. कांचन व राज सगळे सांगतील तसे वागत होते. 3 दिवस झाले की सगळेच नातेवाईक गेले होते. अर्चनाताई, भाऊजी सांगून गेले की संध्याकाळी येत राहतील. मध्येच काही लागलं तर कळवा. फक्त कांचनची आई सोबतीला राहिली होती. सगळे जाऊन येऊन करत होते. राजला मित्र मोजकेच होते. मित्र तेही आलटून पलटून त्याला सोबत करत होते. एक दिवस कसा गेला ना, आज 10वा पण आला. शांतपणे आईची बोलायला पण मिळाले नाही बघ. मला वाटायचे मी एक क्षण तरी तिला सोडून जगू शकेल का, पण वेळ सगळं शिकवते म्हणतात ते खरं आहे. राज आशाताईंच्या फोटोकडे बघत म्हणाला. त्याने लांब श्वास घेतला व डोळे मिटले. राजचे खरे होते. गेल्या 10 दिवसात काय काय केलं आठवलं तर सगळे यांत्रिक पद्धतीने होत गेले असे तिला वाटले. पण राज एक रात्रही शांतपणे झोपला नव्हता. तो वर सगळं चांगलं आहे दाखवत असला तरी त्याच्या मनातल्या अस्वस्थपणा कमी होत नव्हता. ती विचारात पाहून राजला म्हणाला, कांचन, हे सगळं खरंच घडलं का गं? असं वाटतं कधी कधी की आई कधीही पटकन हाक मारेल आणि मी तिच्या जवळ जाईन. कांचन फक्त ऐकत होती. त्याच्या या बोलण्यावर काय उत्तर द्यावे तिला कळत नव्हते. मी लहान असताना आईने मला एक रिमोटची कार घेऊन दिली होती. ती सेलवर चालणारी असल्यामुळे आईने सांगितले की सेल संपले की गाडी बंद पडणार. लहान असल्यामुळे तिच्यातला सेल किती वेळ चालणार याचा मला अंदाजच येत नव्हता. मी एकदम तुफान स्पीडने गाडी चालवत होतो.
आई म्हणाली की हे काय रे तुझे नवीनच, मी म्हणलो होतो ना सेल संपायच्या आत जास्तीत जास्त चालवतोय गाडी. हे ऐकून आई हसत म्हणाली, तुझ्या वापरामुळे सेलचे आयुष्य वाढणार आहे का रे? ते जेवढे आहे तेवढेच राहणार आणि वेळ आली गाडी बंद पडणारच ना. जास्त मिळाव म्हणून धावायचं नाही रे. आज मला तसेच वाटत आहे. खूप स्पीडमध्ये आयुष्य संपवून टाकले आणि आता आयुष्यात काहीच उरले नाही. सगळं बंद पडले. हे बोलत असताना राजचे डोळे वाहत होते. कांचन सुन्नपणे त्याचे ऐकत होती. सगळे जमा झाल्यावर 10व्या दिवसाची पूजा सुरू झाली. गुरुजींनी राजला सांगितले की हे पिंडदान करून कावड्यांना खाऊ घाला, हात जोडून प्रार्थना करा व त्यांना इच्छा पूर्ण करतो म्हणून वचन द्या. राजने पत्रावर समोर ठेवून हात जोडून नमस्कार केला व तो घास खाण्याची वाट पाहू लागला. आशाताईंचा जीव राजमध्ये होता. कावळा शिवणारच नाही. कांचन, तू पुढे जाऊन नमस्कार करून वचन दे, असे कोणीतरी म्हणाले. कांचनने पुढे होऊन नमस्कार केला व ती मनात म्हणाली, मी राजना कायम जपेन, त्यांना कधीच एकटं सोडणार नाही. हे म्हणताना कांचनचा काय अन राजचा काय विश्वासच नव्हता. पण लगेचच पिंडाला कावळा शिवला व सर्वांना समाधान वाटलं. कांचनला मात्र खूपच दडपण येत होतं. चला राज, आज आता आम्ही पण कांचनच्या आईला घेऊन जातो. तुम्ही स्वतःला जपा. आम्ही तुमच्या आईवडिलांची जागा घेऊ शकत नसलो तरी नक्कीच प्रयत्न करू. तुम्ही आमच्यासाठी मुलांसारखेच आहात. तुम्हाला कधीही अंतर देणार नाही याची खात्री असू द्या. कांचनचे बाबा हात जोडून म्हणाले. राजने त्यांचे हात पकडले व भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला, तुमचाच खूप मोठा आधार आहे बाबा. आई, आम्हाला आता काळजी करू नका, मी सावरते हळूहळू. त्यांनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. राजने समाधानाने डोळे मिटले. काही क्षण तसेच गेले. तो पुढे म्हणाला, तुमच्यासोबत कांचनला पण घेऊन जा. कांचन, बॅग भर.